इराणनं कुवेतमधील मीना अल अहमदी हब येथील कुवेत नॅशनल पेट्रोलियम कंपनीच्या नॉर्थ पियर कच्च्या तेलाच्या निर्यात सुविधेवर भीषण हल्ला केला। या हल्ल्यामुळे संबंधित सुविधेला मोठी आग लागली असून सेंटिनेल-2 उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये या परिसरातून निघणारे धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत। कुवेत भारताचा पुरवठादार आहे आणि त्यामुळे भारतावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांदरम्यान जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झालाय। 4 सैनिक जखमी तर 1 सैनिक अद्याप बेपत्ता आहे। युद्धात मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे। जखमी झालेल्या 4 सैनिकांना उपचारासाठी जॉर्डनमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। अमेरिकन सेंट्रल कमांडद्वारे नुकतेच शहीद झालेल्या आणि बेपत्ता असलेल्या अमेरिकन सैनिकांबाबत पत्रक जारी करण्यात आले। अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केलेला आहे। जॉर्डनमधील सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। अमेरिकेचे इराणवर नव्याने शक्तिशाली हवाई हल्ले, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील व्यापारी जहाजांवरील इराणचा धोका मोडून काढणं हे या हल्ल्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे। जॉर्डनमध्ये अमेरिकन सैनिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC ला कडक शिक्षा देण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जाते। चीन किंवा रशिया इराणला गुप्तचर माहिती पुरवत असावेत असा काही अमेरिकी अधिकाऱ्यांना संशय आहे आणि त्यामुळे इराणला अमेरिकेच्या संवेदनशील लष्करी ठिकाणांवर अधिक अचूक हल्ले करता आले असावेत। या संशयामागचं कारण म्हणजे इराणच्या अलीकडील काही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या ठिकाणांना अपेक्षेपेक्षा अधिक अचूकपणे लक्ष्य केलं असं अमेरिकी अधिकाऱ्यांचं निरीक्षण आहे। अमेरिका इराणमधील इस्लामाबाद सामंजस्य करार मोडला असल्याची माहिती समोर येते। इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं। अमेरिकेने सर्वप्रथम इस्लामाबाद सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप काझेम गरीबाबादी यांनी केलेला आहे आणि त्यामुळे इराणनेही या कराराअंतर्गत असलेली आपली वचनबद्धता स्थगित करण्याची घोषणा केली असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे।